खरं तर वंदे मातरम मध्ये आक्षेप घेण्यासारखं काय आहे? वंदे मातरम म्हणजे मातृभूमीला वंदन. उर्दूमध्ये सांगायचं झालं तर माँ तुझे सलाम. आता माँ तुझे सलाम म्हणण्यामध्ये मुस्लिमांना काय प्रॉब्लेम आहे? आता या गीतामध्ये त्यांच्या दृष्टीने जे आक्षेपार्ह ओळी आहेत, त्या तुम्ही दुर्गा दशप्राण धारिणी, कमला कमलदल विहारिणी, वाणी विद्यादायिनी, नमामि त्वाम नमामि त्वाम. म्हणजे 10 हातात शस्त्र घेतलेली दुर्गा तूच आहेस. तूच कमळावर बसलेली कमला आहेस. तूच वाणी आणि विद्या दात्री आहेस. याच्यामध्ये आक्षेप घेण्यासारखं काय आहे? म्हणजे जी भूमी तुम्हाला अन्न, वस्त्र, निवारा देते, उर्दूमध्ये ज्याला रोटी, कपडा, मकान म्हणतात, म्हणजे तुमच्या मूलभूत गरजा पूर्ण करते, तुमचं भरण पोषण करते, त्या मातृभूमीला तुम्ही ईश्वराच्या ठिकाणी मानता, म्हणजे वंदे मातरम. मग या वंदे मातरमवर आक्षेप घेण्यासारखं काय आहे? प्रत्येक शासकीय कार्यक्रमात जन गण मन या राष्ट्रगीताच्या आधी वंदे मातरम झालं पाहिजे, हा मोदी सरकारचा शासकीय निर्णय आहे. शिक्षण संस्थांना सुद्धा हा निर्णय लागू आहे, म्हणजे उर्दू शाळांना सुद्धा लागू आहे. आमच्या धर्मात चालत नाही म्हणून तुम्हाला याच्यापुढे वंदे मातरम टाळता येणार नाही. आणि अबू आझमी यांच्यासारख्या टुच्च्या नेत्यांना हा युक्तिवाद सुद्धा करता येणार नाहीये, कारण हा निर्णय त्या सरकारने केलेला आहे, जे सरकार घटनेच्या चौकटीमध्ये संसदेमध्ये बसलेलं आहे, या देशावर राज्य करत आहे. त्यामुळे जे काय होतंय ते घटनेच्या चौकटीत होत आहे. या घटनेला तुम्हाला मान्य करावं लागेल. या घटनेचा तुम्ही विरोध करू शकत नाही.